आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवी यांचं व्याख्यान IIT पवई इथं आयोजित करण्यात आलं होतं। मात्र त्यांचं व्याख्यान अचानक रद्द करण्यात आलं। व्याख्यान अचानक रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचं समोर आलंय। आंतरराष्ट्रीय दर्जाचे भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर गणेश देवी यांचं IIT इथं होणारं व्याख्यान हे अचानक रद्द करण्यात आलं। 31 जानेवारी रोजी त्यांचं व्याख्यान होणार होतं, मात्र विद्यार्थ्यांना हे व्याख्यान रद्द झाल्याचा ईमेल आला। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे। डॉक्टर देवी यांच्या पत्नी डॉक्टर सुरेखा देवी यांना या विषयावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी लोकशाही मराठीकडे त्यांच्या भावना व्यक्त केल्या। त्यांना सांगितलं की फाउंडेशन इन्स्टिट्यूटचं लेक्चर द्यायला तुम्ही या, असं कमिटी रेकमेंड केलेलं या, त्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं। आणि मग आता काल एक मेसेज आला की नाही, हे कॅन्सल झालेलं आहे। दुसरं काम त्यांच्याकडे भरपूर होतं, त्यांना आवडतं बोलायला वगैरे स्टुडंटशी, लोकांच्याशी, म्हणून त्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं। पण कॅन्सल झालं म्हटल्यानंतर आम्हाला दोघांनाही त्याचं काही वाटलं नाही, ठीक आहे आम्ही म्हटलं, आणि ते त्यांच्या कामाला लागले। डॉक्टर देवी यांचं व्याख्यान रद्द झाल्याने असीम सरोदे यांनी विरोधी आवाज नको असल्याने असं केलं जात असल्याचं सांगितलं। डॉक्टर गणेश देवी यांचं जे IIT मधलं लेक्चर रद्द झालेलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खरं तर असे हमले अनेक होतात। हे एक उदाहरण आहे। यापूर्वीसुद्धा अनेकदा अशा घटना सातत्याने घडताना दिसतात। मला असं वाटतं की गणेश देवी यांचं भाषण होऊ दिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनीच आता मनावर घेतलं पाहिजे की जर त्या ठराविक हॉलमध्ये भाषण होत नसेल तर विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमध्ये जमा होऊन गणेश देवी यांच्यासोबत संवाद केला पाहिजे। हा राज्य पुरस्कृत दहशतवाद आहे असं माझं म्हणणं आहे। IIT पवईत व्याख्यान रद्द झालेले डॉक्टर देवी नेमके कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। डॉक्टर गणेश देवी आंतरराष्ट्रीय दर्जाचे भाषाशास्त्रज्ञ। पुण्यातील भोर या गावी त्यांचा जन्म। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात उच्च शिक्षण, इंग्लंडमधल्या लीड्स विद्यापीठात संशोधन, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित, दक्षिणायन चळवळीचे निर्माते, 13 राज्यांमध्ये त्यांच्याबद्दल आत्मीयता, भारतात 750 भाषिक लोक त्यांना अस्मिता प्रेरक मानतात, राष्ट्रीय राजभाषा म्हणून मान्यता नसलेल्या 40 भाषांना नवी ओळख दिली, 3000 सहकाऱ्यांद्वारा 750 भाषांच्या नोंदीचं संशोधनाचं ऐतिहासिक काम। गणेश देवी यांचं व्याख्यान रद्द झालंय, मात्र हे व्याख्यान रद्द करण्यामागे कोणतंही कारण IIT पवईकडून जाहीर करण्यात आलं नाही। सांस्कृतिक नेते म्हणून ख्याती असलेल्या डॉक्टर देवींचं व्याख्यान रद्द केल्याने विद्यार्थ्यांना प्रशासन काय कारण देतं, तसेच भविष्यात सांस्कृतिक विषयावर बोलणाऱ्या तज्ज्ञ मंडळीचं व्याख्यान IIT आयोजित करतं का हे पाहावं लागेल। ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।